स्टुडंट, गुड आफ्टरनून. आपण सायन्स पार्ट 2चा आज लेसन नंबर 2 चालू करत आहोत. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. लाईफ प्रोसेस आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझममधली ती कोणकोणते आहेत हे आज आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. आपला फर्स्ट लेसन संपला आहे, त्यामधला जो एक पॉईंट राहिला आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या पाठवेन. आज आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा लेसन चालू करत आहोत. हाऊ आर द फूड स्टाफ अँड देअर न्यूट्रिएंट कंटेंट्स युजफुल फॉर बॉडी. काय आहेत तुमचे जे आपण अन्न खातो आणि जे त्याच्यापासून आपल्याला जे न्यूट्रिएंट्स मिळतात त्याचा युजफुल आपल्या बॉडीमध्ये काय आहे, तर त्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते. वेगवेगळ्या न्यूट्रिएंट्समुळे आपण एनर्जी तयार करू शकत असतो. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स्ड डाएट फॉर अ बॉडी. आपल्या शरीरामध्ये बॅलन्स्ड डाएट का महत्त्वाचं आहे. जर डाएटच नाही केलं, जर आपण पाणी अन्न नाही खाल्लं तर आपण जगू का नाही. विच डिफरंट फंक्शन आर परफॉर्म बाय मसल्स इन बॉडी. मसल्समुळे आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या फंक्शन्स होतात, वेगवेगळ्या मोमेंट्स होत असतात. प्रत्येक गोष्ट आहे आपल्या हातामुळे आपण वेगवेगळी कामं करत असतो. असे वेगवेगळे फंक्शन्स आपल्या बॉडीमध्ये होत असतात. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस इन डायजेस्टिव्ह सिस्टीम. जे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्या जे इम्पॉर्टन्स काय आहेत. एखादा अन्न आपण खाल्लं तर ते आपल्याला काय झालं पाहिजे, डायजेस्ट करण्याचं काम ही डायजेस्टिव्ह सिस्टीम करत असते. विच सिस्टीम इज अन ॲक्शन ऑफ रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल प्रोड्युस्ड इन ह्युमन बॉडी. कोणती सिस्टीम जी आहे ती आपली शरीरामधलं वेस्ट मटेरियल बाहेर सोडण्याचं काम करत असते. व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन एनर्जी प्रोडक्शन. सर्क्युलेटरी सिस्टीमचं एनर्जी प्रोडक्शन जे आहे ते करण्याचं जे रूल आहे तो कोणता आहे. हाऊ आर द व्हेरियस प्रोसेस ऑकरिंग इन ह्युमन बॉडी कंट्रोल इन हाऊ मेनी वेज. आपल्या शरीरामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत, बरोबर. मग त्या कोणकोणत्या आहेत. आपल्याकडे डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी या वेगवेगळ्या सिस्टीम ज्या आहेत त्या आपल्याकडे एनर्जी प्रोडक्शन करण्याच्या सिस्टीम आहेत. आणि या सगळ्या सिस्टीममधूनच आपल्याला काय मिळत असते, एनर्जी मिळत असते. म्हणजेच हाऊ आर द व्हेरियस प्रोसेस ऑकरिंग इन ह्युमन बॉडी कंट्रोल इन हाऊ मेनी वेज. थ्रू नर्वस सिस्टीम, नंतर सर्क्युलेटरी सिस्टीम या वेगवेगळ्या सिस्टीम आपल्या शरीरामध्ये आहेत. त्यामधलेच आपण आज पॉईंट बघणार आहेत. त्यामध्ये आपल्याला बघा, कंपोनंट्स ऑफ अ फूड. आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या कंपोनंट्स आहेत, तर कोणकोणते. डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी आहे, सर्क्युलेटरी, एक्सेसरी अँड नर्वस सिस्टीम या वेगवेगळ्या सिस्टीम आहेत. फील द सिस्टीम्स रिक्वायर्ड एनर्जी. या सगळ्यापासून आपल्याला काय मिळते, एनर्जी. फॉर गेटिंग एनर्जी. ती एनर्जी आपण कुठून मिळवतो, फूडपासून. फूडच एक काय आहे तर कॉम्पोनंट आहे. या कॉम्पोनंटमुळे आपल्याला फूड मिळते, फूडपासून गेटिंग एनर्जी तयार होते आणि ही एनर्जीच आपण वेगवेगळ्या सिस्टीमला देत असतो. आता यामध्ये बघा, न्यूट्रिएंट्स आहेत, फॅट, कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स. हे काय आहे, तुमचे न्यूट्रिएंट्स. त्या न्यूट्रिएंट्समध्ये सुद्धा दोन टाईप आहेत, एक आहे मॅक्रो आणि एक आहे मायक्रो. मॅक्रो मीन्स लहान आणि मायक्रो मीन्स मोठे. असे दोन प्रकारचे न्यूट्रिएंट्स आपण बघणार आहोत. आता फर्स्ट बघूया कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट काय तयार करतं तर ग्लुकोज तयार करतं. प्रोटीनपासून आपल्याला काय मिळतं, ॲमिनो ॲसिड. आणि फॅट्सपासून आपल्याला तयार होतं फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल. फॉर ऑब्टेनिंग एनर्जी ओनली न्यूट्रिएंट्स आर नॉट नेसेसरी. म्हणजे हे जे ग्लुकोज, ॲमिनो ॲसिड, फॅटी ॲसिड हे तयार होण्यासाठी फक्त न्यूट्रिएंट्सची गरज आहे का, नाही. या न्यूट्रिएंट्स बरोबरच आपल्याला कशाची गरज आहे, ऑक्सिजनची सुद्धा गरज आहे. All these components are carried to the cells by circulatory system. All these components are carried to the cells of circulatory system. हे सगळे जे components आहेत ते घेऊन जाण्याचं काम कोण करत असतं तर सर्क्युलेटरी सिस्टीम. आपल्या
शरीरामधली जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ती ब्लड सर्क्युलेट करण्याचं, अन्न सर्क्युलेट करण्याचं, फूड सर्क्युलेट करण्याचं काम करत असते. त्यामध्ये आज आपण पहिलं पॉईंट बघतोय मॅक्रो न्यूट्रियंट्स. त्यामध्ये फर्स्ट आहे मेजर कार्बोहायड्रेट्स, वेगवेगळे कार्बोहायड्रेट. सिरियल्स, व्हीट, राईस, ज्वारी, बाजरी, फ्रूट, व्हेजिटेबल, मिल्क, शुगर, पोटॅटो, स्वीट पोटॅटो, या सगळ्यांपासून आपल्याला काय मिळत असतं? कार्बोहायड्रेट्स मिळत असतात. सिरियल्स, व्हीट, राईस, ज्वार, बाजरा, फ्रूट अँड व्हेजिटेबल, मिल्क अँड शुगर, पोटॅटो अँड स्वीट पोटॅटो, या सगळ्यांपासून आपल्याला काय मिळतं तर कार्बोहायड्रेट्स. 1 ग्राम प्रोटीन गिव्स मी 4 किलो कॅलरी कार्बोहायड्रेट्स. 1 ग्रॅमपासून आपल्याला किती किलो कॅलरी मिळते तर 4 किलो कॅलरी कार्बोहायड्रेट्स मिळतात. MCQ साठी हा प्रश्न यूज शकतो. कार्बोहायड्रेट्स आहेत 1 ग्रॅम गिव्स टू द 4 किलो कॅलरी कार्बोहायड्रेट्स. एका ग्रामपासून 4 किलो कॅलरी आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. आता यामधला सेकंड पॉईंट आहे आपला प्रोटीन्स. आता व्हेजिटेबल सोर्सेस आहेत, यामध्ये पल्सेस आहेत, डाळी आहेत, व्हिटॅमिन्स आहेत. हे सगळं आपल्याला कशापासून मिळतं? व्हेजिटेबल सोर्सेस पासून. म्हणजेच काय मिळतं तर आपल्याला प्रोटीन. सेकंड आहे नॉन व्हेजिटेबल, जसं की एग्स, मिल्क, मीठ, हे वेगवेगळे जे तुम्हाला नॉनव्हेजचे प्रकार आहेत ते या गोष्टींपासून आपल्याला काय मिळत असतं? प्रोटीन. ॲनिमल प्रोटीन आर अल्सो कॉल्ड ॲज अ फर्स्ट क्लास प्रोटीन. म्हणजे जे नॉनव्हेज आहे हे काय आहे तर फर्स्ट क्लास प्रोटीन आहे. का आहे तर यापासून जी डायजेशनची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होते. जे अन्न खाल्लेलं जातं, जे नॉनव्हेज खाल्लं जातं ते डायजेस्ट होतं. दिस इज द फर्स्ट क्लास प्रोटीन. हे काय आहे? फर्स्ट क्लास प्रोटीन. प्रोटीन्स आर मेडअप ऑफ अमिनो ॲसिड. आता हे आपण मागच्या तासाला बघितलेलं. प्रोटीनपासून आपल्याला काय तयार झाल्यात? ॲमिनो ॲसिड्स तयार झाल्यात. प्रोटीन्स आर मॅक्रोमॉलिक्युल्स. मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणजे खूप सारे प्रोटीन्स आपल्या शरीरामध्ये असतात. दे आर फॉर्म्ड बाय बॉन्डिंग टुगेदर ऑफ मेनी अमिनो ॲसिड्स. आता हे तुमचे अमिनो ॲसिड आपण बघितलेलं मागच्या तासाला. या अमिनो ॲसिडपासूनच काय झालंय? बॉन्डिंग टुगेदर, एक बॉन्ड तयार झालाय. आणि या बॉन्डलाच आपण नाव काय दिलेलं? पेप्टाइड बॉन्ड. कुठलं नाव दिलंय? पेप्टाइड. एक जी चेन तयार झाली तीच म्हणजे आपली पेप्टाइड बॉन्ड. प्रोटीन डायजेस्टेड इन अमिनो ॲसिड. प्रोटीन काय डायजेस्ट करतात तर अमिनो ॲसिड. जर प्रोटीन ब्रेक झाले, प्रोटीन ब्रेक होऊन आपलं काय तयार होतं? अमिनो ॲसिड्स तयार होतं. अमिनो ॲसिड्स आर ॲब्झॉर्ब इन द बॉडी अँड ट्रान्सपोर्टेड टू ईच ऑर्गन अँड सेल व्हाईज ब्लड. ब्लडद्वारे हे अमिनो ॲसिड्स काय केले जातात? ॲब्झॉर्ब केले जातात इन अ बॉडी, आपल्या बॉडीमध्ये, आणि ते ट्रान्सपोर्ट केले जातात ईच ऑर्गन, प्रत्येक ऑर्गनमध्ये ते ट्रान्सपोर्ट केले जातात. फ्रॉम दीज अमिनो ॲसिड्स ऑर्गन सेल प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन नेसेसरी फॉर देमसेल्फ्स अँड होल बॉडी. आणि या प्रत्येक अमिनो ॲसिडचं, प्रत्येक ऑर्गॅनिझमचं, प्रत्येक सेलचं हे वेगवेगळं प्रोटीन आहे, वेगवेगळे कॅरेक्टर आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे आपली स्किन. आता ही तुमची स्किन आहे. ही स्किन आहे. या स्किनवरचा जो भाग आहे तो काय आहे? मेलेनियन, म्हणजे स्किन कलर म्हणतो आपण त्याला. आणि कॅरेटीन म्हणजे आपल्या त्या हातावरती किंवा त्या स्किनवरती आलेले जे केस आहेत त्यामध्ये कोणतं प्रोटीन असतं तर कॅरेटीन. कोणतं असतं? कॅरेटीन. आणि स्किन कलरमध्ये असतं मेलेनियन. नंतर आपले जे बोन्स आहेत, बोन्स आपले हाडं, त्यामध्ये ओसियन कोणतं प्रोटीन असतं तर ओसियन. सेल्स, प्रोटीन ऑफ सेल मेम्ब्रेन अँड एन्झाईम. हा तुमचा सेल आहे. या सेलच्या बाहेरचा जो भाग आहे ते काय आहे तर प्रोटीन ऑफ अ सेल मेम्ब्रेन. त्यालाच आपण काय म्हणतो? सेल मेम्ब्रेन. पॅन्क्रियाज त्यामध्ये काय तयार होतं? आपलं हार्मोन अँड एन्झाईम तयार होतात. इन्सुलिन हे काय आहे? तुमच्या शरीरामधलं हार्मोन आहे. आणि ट्रायपिसियन हे तुमचं एन्झाईम आहे. पिच्युक्युलॅरिटी ग्लँड म्हणजे व्हेरियस हार्मोन. पिट्युलॅटरी ग्लँड्स म्हणजे व्हेरियस हार्मोन, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स. मसल्स, ॲक्टिन अँड मायसोसिन फ्लेक्झिबल.
त्यामध्ये काय आहे, ॲक्टिन अँड मायसोसिन, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे ॲक्टिन आहेत, जे वेगवेगळे ॲक्शन होत असतात आपल्या शरीराचे, मसल्सचे जे हाडं हलतात किंवा जे काम करतात, त्याला ॲसिटिन अँड मायसोसिन फ्लेक्झिबल असं आपण म्हणतो. त्यानंतर ब्लड आहे, ब्लडमध्ये आहे हिमोग्लोबिन्स अँड अँटीबॉडीज. हिमोग्लोबिन, RBC, WBC अँड अँटीबॉडीज म्हणजे इन्फेक्शन फॅट्स. आपली जी चरबी असती त्यावर इन्फेक्शन करणं म्हणजे अँटीबॉडीज. हे काय आहे सगळं, तर आपल्या बॉडीमधले आपल्याला जिथून प्रोटीन मिळतात हे घटक. त्यानंतर आहे एक्सिस ऑफ अमिनो ॲसिड्स आर ब्रोकन डाऊन अँड अमोनिया फ्रॉम इज एलिमिनेटेड आउट ऑफ अ बॉडी. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये ॲमिनो ॲसिड तयार करतो, ब्रेकडाऊन होतो आणि तो अमोनिया आपल्या शरीरामधून आपण बाहेर टाकण्याचं काम अमोनिया करत असतो. इफ नेसेसरी एक्सिस ऑफ प्रोटीन आर कन्व्हर्टेड इन टू ग्लुकोज आर कॉल्ड ॲज अ ग्लायकोनिओजेनेसिस. आणि आपल्या शरीरामध्ये आपल्या प्रोटीनमध्ये आपले जी प्रथिने आहेत ती कन्वर्ट होतात ग्लुकोजमध्ये, आणि ती कन्वर्ट ग्लुकोजमध्ये झाल्यावर त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, तर त्या प्रोसेसलाच आपण म्हणत असतो ग्लायकोनिओजेनेसिस. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ग्लायकोनिओजेनेसिस. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे, पहिलं बघितलं कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्समध्ये आपल्याला किती किलो कॅलरीज मिळतात, 4 किलो कॅलरीज मिळतात. प्रोटीनमध्ये सुद्धा 4 किलो कॅलरीज प्रोटीन मिळत असतात. त्यानंतर थर्ड आहे फॅट्स. फॅट्स मीन्सच लिपिड्स. द सबस्टन्सेस फॉर्म्ड बाय अ स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल. अल्कोहोल आणि फॅटी ॲसिडमध्ये जे काही स्पेसिफिक केमिकल्स तयार होतात, जे काही स्पेसिफिक केमिकल, द सबस्टन्सेस फॉर्म्ड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल, दिस प्रोसेस इज फॅट्स. त्यालाच आपण काय म्हणतो, फॅट्स. फॅटी ॲसिड्स यूज इन अवर बॉडी. फॅटी ॲसिडचा यूज आपण आपल्या बॉडीमध्ये काय काय करतो. द मॉलिक्युल्स कॉल्ड ॲज अ फॉस्फोफॉलिलिपिड्स विच आर इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन. हा फॅटी ॲसिड्स आपल्याला कुठे पाहायला मिळणार आहे, तर प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये. आर फ्रॉम्ड फ्रॉम फॅटी ॲसिड. बिसाइड्स फॅटी ॲसिड्स आर युज्ड फॉर प्रोड्युसिंग हार्मोन्स लाईक. आणि या फॅटी ॲसिडमुळं वेगवेगळे हार्मोन्स आपल्याला मिळत असतात. प्रोजेस्टेरिन्सी, एस्ट्रोजन, ॲल्डोस्टेरिसिन हे जे काही हार्मोन्स आहेत हे आपण पुढच्या तासाला बघणारच आहोत. हे सगळे आपल्याला कशामध्ये मिळत असतात, तर फॅटी ॲसिडमध्ये मिळत असतात. दे कन्वर्टिंग ऑफ अराउंड एक्झिन्स ऑफ अ न्यूरन्स. म्हणजे हे जे कव्हरिंग आपण तुम्ही मागच्या वर्षी बघितलं असेल, तुमची जी नर्वस सिस्टीम असते तिथे जे ऑक्झिन्स असतं ते कशामध्ये असतं, तर न्यूरॉन्समध्ये असतं. कशामध्ये असतं, न्यूरॉन्समध्ये. वी गेट 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्राम ऑफ लिपिड्स. 1 ग्राम लिपिड्सपासून आपल्याला किती किलो कॅलरीज मिळतात, 9 किलो कॅलरी. इम्पॉर्टंट आहे, MCQ साठी येऊ शकतो. कार्बोहायड्रेट्स किती मिळतात, 4 किलो कॅलरीज. प्रोटीन किती मिळतात, 4 किलो कॅलरीज. आणि फॅटी ॲसिड्स किती मिळतात आपल्याला, 9 किलो कॅलरी. एक्सिस ऑफ लिपिड्स आर स्टोअर्ड इन ॲडोपोज कंडक्टिंग टिश्यू. म्हणजे आपल्या शरीरावरची जी चरबी आहे ती कशामुळे वाढत असते, तर आपल्या फॅट्समुळे. आता आपण बघितलं आता मायक्रोन्यूट्रियन्स, आता आहेत मॅक्रोन्यूट्रियन्स स्मॉल. त्यामध्ये आहे विटॅमिन्स. ग्रुप ऑफ अ केमिकल बॉन्ड, दे आर रिक्वायर्ड फॉर द स्मूथ फंक्शनिंग ऑफ द बॉडी. यामध्ये व्हिटॅमिनमध्ये काय आहे, तर केमिकल बॉन्ड आहे, एकमेकांमध्ये केमिकल बॉन्ड अटॅच आहे. दे आर रिक्वायर्ड फॉर द स्मूथ फंक्शनिंग. ते कसं असतं, स्मूथ फंक्शनिंग, सॉफ्ट असतं एकदम. मग कोणकोणते व्हिटॅमिन्स आहेत, व्हिटॅमिन A, B, C, D, E, K हे काय आहेत, आपले व्हिटॅमिन्स आहेत. हे व्हिटॅमिन्स काय करतात, केमिकल बॉन्ड आणि स्मूथ फंक्शनिंग स्मॉल आहे. त्यामध्ये 2 प्रकारचे व्हिटॅमिन आहेत. एक आहे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन, म्हणजे फॅटमध्ये मिक्स होणारे व्हिटॅमिन. एक आहेत वॉटर सॉल्युबल, एक आहेत की जे
पाण्यामध्ये मिसळणारे आहेत. मग फॅट सॉल्युबल कोणकोणते? A, D, E, K हे विटॅमिन फॅटमध्ये सॉल्युबल होत असतात आणि B, C हे कशामध्ये होत असतात? वॉटरमध्ये सॉल्युबल होत असतात. आता त्यामधलं अजून एक न्यूट्रिएंट आहे, तो म्हणजे वॉटर. अवर बॉडी हॅज अप्रॉक्सिमेटली 65 to 70% वॉटर. आपल्या बॉडीमध्ये 65 ते 70% काय आहे? पाणी आहे. ब्लड इज ऑल्सो 90% वॉटर. रक्तामध्ये 90% वॉटर आहे. एव्हरी सेल हॅज 70% वॉटर अँड इट्स वेट. आपल्या प्रत्येक सेलमध्ये 70% वॉटर आहे. इट्स वेट, पाण्याचं वजन आहे 70%. वॉटर इज ऑल्सो इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट. पाणी हे सगळ्यात महत्त्वाचा न्यूट्रिएंट आहे. डिफिशियन्सी ऑफ वॉटर, फंक्शनिंग ऑफ टिश्यू, देअर बाय फंक्शनिंग ऑफ अ बॉडी विल बी डिस्टर्ब. आणि जर आपल्या शरीरामध्ये पाणी नसेल तर आपल्या शरीरामध्ये जे फंक्शनिंग ऑफ टिश्यू आहे, जे वेगवेगळे टिश्यूज आहेत ते काय होतात? फंक्शनिंग ऑफ टिश्यूज डिस्टर्ब होतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरामधलं पाणी नसेल तर आपल्या शरीरामधले वेगवेगळे फंक्शन्स हे डिस्टर्ब होत असतात. म्हणजे आजच्या तासाला आपण काय बघितलं? लाईफ प्रोसेसेस इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम यामधला पहिला पॉईंट. आणि पेज नंबर 12 वर हे जी माहिती आहे तीच फक्त तुम्हाला मी शॉर्टमध्ये करून सांगितली आहे. एवढं लक्षात ठेवा, कार्बोहायड्रेट्स पासून ग्लुकोज मिळत असतं, प्रोटीन पासून अमोनिया ऍसिड मिळत असतं, फॅट पासून फॅटी ऍसिड्स आणि अल्कोहोल मिळतात. 1 ग्राम कार्बोहायड्रेट्स पासून आपल्याला 4 किलो कॅलरीज कार्बोहायड्रेट मिळत असतात. 1 ग्राम प्रोटीन पासून आपल्याला 4 किलो कॅलरीज प्रोटीन मिळतात आणि 1 ग्राम ऑफ फॅटी ऍसिड्स पासून आपल्याला 9 किलो कॅलरी फॅटी ऍसिड्स मिळत असतात. हे प्रश्न आपल्याला MCQ साठी यूज करतात. आता उद्याच्या तासाला आपण जे पॉइंट बघणार आहोत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. एनर्जी कशी प्रोडक्शन होती? तर उद्याच्या तासाला तुम्ही पेज नंबर 13 वर जी डायग्राम दिली आहे, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम, ही डायग्राम काढून तुम्हाला जर नावं लिहिला येत असतील तर नावं लिहायची आहेत. आणि जो राहिलेला पॉइंट आहे तो मी तुम्हाला उद्याच्या तासाला सांगते. हा नोट्स जरा व्यवस्थित लिहून ठेवा. पहिल्या लेसनचा एक्सरसाइज सॉल्व करून ठेवा. जो राहिलेला इव्हॉल्युशनची जी काय राहिलेला भाग आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगते. पण तोपर्यंत तुम्ही एक्सरसाइज सॉल्व करा. यामधल्या पॉईंट्स वाईज या नोट्स लिहून घ्या आणि डायग्राम काढा. हे 3 क्वेश्चनचे आन्सर तुम्ही लिहा. आजच्या तासाला मला मागच्या तासाला झालेल्या एक्सरसाइज पाठवा, नोट्स लिहिलेल्या पाठवा. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला बघूया. थँक्यू.